तुमच्या घरात गॅस संपलाय. गृहिणींनो, गेल्या 2 दिवसांपासून आपल्याकडे गॅसचा मोठा तुटवडा जाणवतोय. कोल्हापूर असो वा संभाजीनगर, गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. पण हे का घडतंय? कारण आखाती देशांमध्ये सुरू असलेलं युद्ध, यामुळे भारताचा कच्च्या तेलाचा आणि गॅसचा पुरवठा जवळपास ठप्प झालेला आहे. मैत्रिणींनो, तुमच्या घरचे सिलेंडर संपत चालले असेल तर घाबरून जाऊ नका. केंद्र सरकारने पहिल्यांदा एस्मा कायदा आजपासून लागू केला आहे. देशात गॅस सिलेंडरची परिस्थिती गंभीर होऊ नये म्हणून केंद्र सरकारने आता देशभरात एस्मा म्हणजेच आवश्यक सेवा संरक्षण कायदा लागू केला आहे. का लावला एस्मा? याचे उत्तर सोपे आहे. या काळात आत्ता संपावर बंदी आली आहे. तेल उत्पादक कंपन्यांच्या कामगारांना कामावर येणे बंधनकारक करण्यात आले आहे. गॅस सिलेंडर आणि इंधन म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी करता येणार नाही. असे केल्यास संबंधितांवर थेट एस्मा अंतर्गत गुन्हा दाखल होईल. गॅस वितरण क्षेत्रातील कर्मचारी संपावर जाऊ शकत नाहीत. गॅसची साठेबाजी किंवा काळाबाजार करणाऱ्यांवर एस्मा अंतर्गत कडक कारवाई होईल. कंपन्यांना गॅस उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. गृहिणींनो, मैत्रिणींनो, घाबरून जाऊ नका. पण आपली पण जबाबदारी आहे. गॅस जपून वापरा. गॅस सिलेंडर अधिक काळ पुरेल याची दक्षता घ्या. गॅसचा कृत्रिम अनावश्यक तुटवडा कोणी केलाच तर थेट पुरवठा विभागाला तक्रार करा. पोलिसात देखील तक्रार करू शकता. संबंधित गॅस कंपनीच्या कस्टमर केअरवर तक्रार नोंदवा. आणि हो, पावतीपेक्षा जास्त पैसे कोणालाही देऊ नका. घरगुती गॅससाठी 933 रुपयेच मोजायचे आहे. गॅस घरपोच मिळतोय म्हणजे त्याचे पैसे देखील एजन्सीला 933 मध्येच जोडलेले आहे. ही माहिती नक्की शेअर करा आणि अपडेट्ससाठी फॉलो करा RRC न्यूज.